नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची छान नवीन सुरुवात झालेली आहे आणि आज आम्ही इकडची फेमस शेव आणि चकली करणार आहोत। म्हणजे मम्मी करणार आहेत, मी त्यांना फक्त हेल्प करेन। तर मी तुम्हाला दाखवेल, कारण इकडच्या ज्या काही रेसिपी आहेत त्या खूप डिफरंट आहेत आणि टेस्ट पण खूप वेगळी आहे। सो कनेक्टेड राहा। आणि आज मी मार्केटमध्ये खूप सारी शॉपिंग करणार आहे। इथे शॉपिंग इन द सेन्स फ्रूट्स वगैरे घेणार आहे आणि मार्केटमध्ये जाणार आहे। सो मी तुम्हाला ते सगळं दाखवेल। सो कनेक्टेड राहा आणि आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। इथे आमची पोह्यांची तयारी चालू आहे, म्हणजे पोहे आणि कांदा हे करून ठेवलाय। ते उठले किंवा पप्पा बँक मधून आले की मग आम्ही नाश्ता करू। आणि आता मी गव्हाचं पीठ मळून घेते। तर आता मी चालले मार्केटमध्ये काही भाज्या वगैरे घेण्यासाठी, फ्रुट्स वगैरे घेण्यासाठी। सो हॅलो गाईज, तर मार्केटला जाण्यासाठी हा आमच्या घरापासून रोड आहे आणि रोड बघा किती भारी आहे। गावातलाच रोड भारी आहे, येतानाच पण छान आहे। तुम्ही बघितलं, मी तुम्हाला दाखवलं आय थिंक, बघू जाताना पण दाखवेन। रोड छान आहे तिकडचे, मस्त आहेत आणि पाऊस पडला त्याच्यामुळे जरा बरं आहे शेतीसाठी। इथे मार्केट भरतं बुधवारी, पण आज नाही भरलेलं आहे। घेऊ भेंडी 10 रुपये सुट्टी ऑनलाइन होती। 10 रुपये पावशेर आहे भेंडी। भेंडी छान आहे। 50चे 2 किलो। मोसंबी इथे 50चे 2 किलो, पण त्याला पिकायला जाम टाइम लागेल ना। पिकायला टाइम लागेल ना। चांगले पिकलेले द्या ना जरा काढून। एक किलो वेगळे करा। 50चे 2 किलो पिकलेले बघून। कणस कसे दिले? बरं ऐका ना ताई, हे कधीपर्यंत होतील? आठवड्यात होतील, आठवड्यात। 500 रुपये दे। कांदा 25 रुपये, टोमॅटो 20 रुपये। मग झाली का? तसं जून हे नाही लागणार? नाही नाही, अहो खराब नाही। टोमॅटो घ्यायचे, थांबा जरा घेऊ। काकडी 10 रुपये किलो, फक्त 10 रुपये किलो। जायचंय आता मला। मळ्यात जायचंय, मळ्यात उडीद काढून ठेवलाय, झाकून ठेवलाय। मळ्यात कुठं मग? त्यांच्याकडून घेतले। हा का, बोरुडे। नाही इकडे बैल। मिर्च कशी दिली? मिरची कशी दिली बाबा? शेंगा पण विचार। मिरची कशी दिली? आणि शेंगा पप्पांना फोन करून विचारा। पेरू कसे दिले किलो? 40 लावा।
थोडे कच्चे कच्चे द्या, मुंबईला न्यायचे, मुंबईला न्यायचे. कसे दिले डाळिंब? 100 रुपये. आपण विचारा. ड्रॅगन फ्रूट नाही, नंतर घेते. डाळिंब कसे दिला? अयो, सगळीकडे 100. सगळेच म्हणतात. इथे बघूयात रस्त्याला. नाही नाही नाही, नको. पहिल्यांदा बघितली 5 वर्ष. मम्मी आज शेव करणार आहेत, त्याची ते तयारी मम्मीने करून ठेवलेली आहे. पीठ मळून ठेवलंय आणि ह्याच्यामध्ये काय काय ते आपण त्यांनाच विचारू. त्याच्या आधी तुम्हाला आमच्याकडचा फेमस कढी वडा दाखवते. तो वडा जो आहे तो कढीमध्ये मिक्स करून खायचा असतो आणि हे इकडे खूप फेमस आहे. पण मी फक्त वडापाव खाल्ला आणि खरंच हा नाश्ता इकडे खूप लोक. हॅलो, तर संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही इथला फेमस कढी वडा खाल्ला, जो मी तुम्हाला दाखवला. आणि इथे कसा वेळ जातो ना कळतच नाही, म्हणजे पूर्ण पटकन दिवस निघून जातो, समजतच नाही. आणि आता शेव करायला घेतले मम्मीने, त्याची अर्धी प्रोसेस झालेली आहे. आता पुढची प्रोसेस मी तुमच्यासोबत शेअर करेल. सो कनेक्टेड राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत. या शेव मध्ये काय काय टाकलंय मम्मी? लसूण, ओवा, जिरे, बेसन. हिरा बेसन घेतलंय आणि साध्या पाण्यामध्ये पीठ मळून घेतलं, मिक्सर मधनं बारीक करून घेतलं. ओवा, लसूण, जिरे आणि मग ते पाणी मिक्स करून गाळून घेतलं आणि त्या पाण्यात पीठ मळायचं. बेसन, हिरा बेसन, मसाला नाही टाकायचा, सोडा नुसतं वगैरे, पाणी. लाल तिखट मीठ पण टाकायचं मळताना, हळद मीठ. लसूण, जिरे आणि ओवा भरपूर घ्यायचं. हेच मेन वाटण आहे, ह्याच्यामुळेच ती शेव खूप छान लागते आणि खूप छान टेस्ट येते त्याला. आणि मळताना हळद, लाल तिखट, मीठ घ्यायचं आणि साध्या पाण्यात. वाटण बेसन मध्ये नाही टाकायचं, त्याचं पाणी टाकायचं. त्या पाण्यातच पीठ मळायचं, पूर्ण गाळून गाळून घ्यायचं. 2 पाण्यात. खरं त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते. एकवेळ मला लग्नानंतर कळालं. मम्मींनी तुम्हाला बऱ्यापैकी प्रोसेस सांगितली, तरी मी तुम्हाला सांगते. ही जी शेव आहे ती बेसनाची आहे आणि त्या बेसनाच्या पिठामध्ये ओवा, लसूण आणि जिरं छानपैकी मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आणि त्याचा जो चोथा राहतो तो काढून टाकायचा आणि त्याच्या पाण्यामध्ये ते बेसन आहे ते छानपैकी मळून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं, मीठ टाकायचं आणि तुम्हाला सोडा टाकायचा तर तो सुद्धा टाकू शकता आणि ते छान मिक्स केलं की लगेच शेव करायची आणि अशा पद्धतीने शेव केली जाते. आणि खरंच ओवा आणि लसूण आणि जिरं त्याचा जो फ्लेवर आहे त्याच्यामुळे ही शेव खूप छान होते आणि दिवाळीला सुद्धा आमच्याकडे केली जाते. 1 किलो बेसनमध्ये ही शेव भरपूर होते आणि तुम्ही पीठ बघू शकता कशा पद्धतीने मळलेलं आहे. एकदम घट्ट पण मळायचं नाही आणि एकदम पातळ पण ठेवायचं नाहीये आणि असं सरसरीत पीठ मळायचं आहे. आणि तुम्ही शेव तर बघितलीच आहे कशा पद्धतीने टाकायची. आणि तर इथे तुम्ही बघू शकता शेव अजिबात तेलकट नाहीये आणि कुरकुरीत असते आणि अशा पद्धतीने ती तेलात सोडली जाते गरम गरम तेलामध्ये आणि खरंच खूप छान लागते. म्हणजे आमच्या घरात तर सगळ्यांनाच आवडते आणि मम्मींच्याच हातची आवडते. तर अशा पद्धतीने. आणि जर तुम्हाला ह्या शेवेची डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर मी तुम्हाला आधी सुद्धा दिलेली आहे. एक वर्षापूर्वी का 1.5 वर्षापूर्वी मी ब्लॉग टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि अशा पद्धतीने चकली पण मम्मी खूप छान करतात. तर आता दिवाळी येतच आहे 1-1.5 महिन्यांनी, तेव्हा मी तुम्हाला ते दाखवेन. आणि इथे मस्तपैकी शेव तयार होते आणि मी एकीकडे जेवण तयार करते आणि त्यांना ब्लॉग शूट करायला सांगितलंय कारण हे रात्रीचं सगळं चाललंय.
आमच्या एवढ्या शेवचे घाणे काढून झालेले आहे. ते हे एवढं जे सामान आहे मला ते भरायचंय सगळं आणि माझी फक्त बॅग भरून झालेली आहे. आता हे खाऊची वगैरे बॅग हे भाज्या वगैरे भरून घेते. हॅलो, तर तुम्ही शेव बघितली किती छान आहे आणि खूप साऱ्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत घरी नेण्यासाठी. तर तुम्हाला मी नंतर निवांत दाखवेल. आता माझी बॅग आवरते कारण उद्या मी जाणार आहे माझ्या माहेरी. तिकडे सुद्धा गणपती बाप्पा आणि गौराई असतात. तर तिथे सुद्धा पाय पडायला जाणार आहे मी. आणि आता फक्त माझी बॅग भरून झाली आहे. बाकीचं पटकन मी आवरून घेते कारण आम्हाला उद्या सकाळी लवकर जायचं आहे. तो असा काहीसा आजचा दिवस होता जो मी तुमच्यासोबत शेअर केला. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.